देवाची स्तुती असो. आजचे वचन आपण वाचणार आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 38वे वचन. येशूची उत्तर क्रिया. त्यानंतर अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊन द्यावे अशी पिलाताकडे विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहुद्याच्या भयामुळे गुप्त शिष्य होता आणि पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले आणि त्याच्याकडे पाहिल्याने रात्रीचा आलेला निकोदेम ही गंधर्व व अगरू ह्याचे सुमारे 100 रतल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्याच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले. त्याला वधस्तंभावर खिळले होते. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यातील एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्या वेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो यहुद्याच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती. आमेन.